नांदेडच्या राजनगर, चंद्रगुप्तनगर व नागसेन नगर येथील साकेत बुद्धविहारातील भिक्खुणी चारुशीला थेरी यांचा कठीण चिवरदान व वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. महामाया महिला मंडळ व साकेत बुद्धविहार कमिटीच्या वतीने भिक्खू संघाचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी भिक्खू संघाच्या वतीने धम्मदेसना देण्यात आली. कार्यक्रमास परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. साकेत बुद्ध विहार में पिछले 4 महीनों तक उन्होंने इस परिसर के और बाहर से आने वाले सभी उपासक उपासिकाओं को अलग अलग प्रकार से धम्म का मार्गदर्शन किया. भिक्खुनी चारुशीला थेरी इन्होंने लगभग 6 साल तक श्रीलंका में प्रशिक्षण लिया है. पाली में सुत्ता पठन का और अन्य बौद्ध तत्वों का, बौद्ध धम्म का. यहाँ पर साकेत नगर में पूर्व इतिहास में एक छोटा सा विहार था. इस विहार का यह जो सौंदर्य है उन्होंने श्रीलंका के प्रशिक्षण समाप्त करने के पश्चात यहाँ नांदेड़ शहर में आकर के इस विहार का सौंदर्य बढ़ाया. इस बुद्ध रूप को प्रतिस्थापित किया. इस विहार को एक विशेष विशाल रूप प्रदान किया. हर रोज यहाँ पर लगभग 50 से भी ज़्यादा महिलाएं और पुरुष तथा बालक बालिकाएं महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परम पूजा बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, मैं भिक्खुनी चारुशीला थेरी, मैं पिछले 6 साल से राजनगर, चंद्रगुप्तनगर, नागसेन नगर, साकेत बुद्ध विहार में वास्तव करती हूँ. पिछले 3 महीने से वर्षवास का यहाँ पर वर्षवास का अधिष्ठान भी करी हूँ. इस राजनगर में सभी लोग महामाया महिला मंडल और कमेटी के समिति लोग सभी यहाँ पर साकेत बुद्ध विहार में सभी लोग आते हैं और भगवान बुद्ध और उनका धम्म का ग्रंथ वाचन भी होता है. तो आज 30 तारीख की वजह से मूर्ति स्थापन का भी दिन था, 1 साल हो गया. तो उसी की वजह से दोनों भी उस कार्यक्रम में संपन्न. इस कार्यक्रम में वर्षवास के कार्यक्रम में भिक्खु संघ भी शामिल थे. भिक्खु संघ को असंग दान, भोजन दान, नाना प्रकार के अलग अलग तरीक़ा के दान, अष्ट परिष्कार थे. तो यहाँ पर सभी श्रद्धावान उपासक उपासिका ज़्यादा से ज़्यादा दूसरे नगर से यहाँ पर शामिल थे. तो इसी तरह से सभी हर एक नगर में इस तरह से धम्म का कार्य प्रोग्राम करना चाहिए. मी कांताबाई अर्जुनराव वाघमारे, साकेत बुद्ध विहार या ठिकाणी महामाया महिला मंडळ यांच्या वतीने बोलत आहे. आज साकेत बुद्ध विहार या ठिकाणी वर्षावासाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. माताजी चारुशीला ह्या 6-7 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्याच आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण कार्य करत असतो.
ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. 4 महिन्यापासून ग्रंथ वाचन झालेलं आहे. त्याचा आज समारोप कार्यक्रम होता. आणि तसेच माताजी चारुशिला यांना कठीणची वरदान ह्याचा पण समारंभ होता. आणि बाहेरचे भिक्खू संघ यांना पण आमंत्रित केलेले होते. त्यांच्या समोर हा पूर्ण कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि अगदी चांगल्या रीतीने कार्यक्रम पार पडलेला आहे. भोजनदान होत आहे. बाहेरच्या नगरातल्या बऱ्याच साऱ्या महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनासुद्धा भंतेचे धम्मदेशनेचा लाभ घेता आला आणि सर्वांनीच याप्रमाणे प्रेरणा घ्यावी, सगळ्यांनी सामील व्हावे असेच आणि पुढे चालून आपला धम्म जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विकसित व्हावा. त्याच्यासाठी महिलांचं कर्तव्य, आद्य कर्तव्य आहे की महिलांना सहभागी जास्तीत जास्त प्रमाणात झालं पाहिजे आणि ग्रंथ वाचनामध्ये सुद्धा महिलांनी उपस्थित विहारात राहिलं पाहिजे असे माझ्याकडून सर्व महिलांना सांगण्याची इच्छा आहे. जवळपास 4 महिन्यापासून हा वर्षावास समारोप कार्यक्रम या ठिकाणी चालू होता आणि पूजनीय भिक्खुनी चारुशिलाजी यांच्या नियंत्रणामध्ये या ठिकाणी 4 महिन्यापासून हा प्रचार कार्य आणि धम्मग्रंथाचं वाचन कांताबाई वाघमारे यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला. आणि या बुद्धविहारामधून धम्म चळवळ मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि ही विहाराची पायाभरणी करण्यासाठी आमच्या साकेत बुद्धविहार समितीचे पदाधिकारी, आमच्या समितीचे अध्यक्ष DS मोरे साहेब, आमचे उपाध्यक्ष अरुण कांबळे साहेब, आमचे ट्रस्टचे पदाधिकारी कदारी गुरुजी पवार साहेब आणि सरपाते साहेब आणि बाबाराव कापशीकर साहेब अशोक कापशीकर साहेब आणि गणपत बनसोडे साहेब, आम्ही सर्वांनी या विहाराला निर्माण करण्यासाठी या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची ट्रस्ट तयार केली. लिगल तांत्रिक अडचण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची न येणार अशा पद्धतीचं विहार निर्माण करण्याचं कार्य आमच्या समितीच्या वतीने केलं जात आहे. आणि धम्म चळवळ चांगल्या पद्धतीने कशा रुजवता येईल आणि ती कशी चालवता येईल या पद्धतीने वेळोवेळी या ठिकाणी भिक्खू संघाला पाचारण केलं जातं. वेगवेगळ्या भिक्खूचं या ठिकाणी मार्गदर्शन, धम्मदेशना या ठिकाणी दिली जाते. आणि आपण या ठिकाणी आमच्या चारुशिलाजी या ठिकाणी आल्यामुळं या विहाराला एक भरभराटीचं स्वरूप आलेलं आहे. आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा धम्म चळवळ रुजवण्याचं कार्य या ठिकाणी चारुशिला माताजींच्या नियंत्रणाखाली आणि आमच्या विहार समितीच्या अंडरमध्ये आणि महामाया महिला मंडळाच्या सहयोगाने हे कार्य घडले जात आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सोलापुरात भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह विविध देखावे मोठ्या प्रमाणात व उत्साहात विविध मंडळाकडून साजरे करून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सोलापुरातील अनेक मंडळांनी उत्कृष्ट असे लेझिम पथकाद्वारे लेझिम, याचबरोबर विविध मंडळांचे रंगीबेरंगी पोशाख व लहान मुलांचा लेझिम खेळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यामध्ये अनेक मंडळांचे सामाजिक संदेश देणारे फलक दिसत होते व प्रथमच मातंग समाजाकडून लेझिम पथकासह भगवान गौतम बुद्धांच्या रथात सहभाग घेऊन आनंद साजरा करण्यात आला. मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी
कोल्हापूर जिल्ह्यातील 6 काँग्रेस आमदारांनी राजकीय कार्यक्रम स्थगित केले आहे. राज्य सरकार आरक्षण देण्याबाबत गंभीर नसल्याचा आमदार सतेज पाटील व PN पाटील यांनी आरोप केला असून आरक्षण देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली. दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा व्यक्त करून सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित केल्याचं जाहीर केलंय. आमदार खासदारांनी जर कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर सकल मराठा समाज असे कार्यक्रम उधळून लावणार आहे. आणि त्याचबरोबर कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही नेत्यांना आपले फलक लावून उद्घाटनाचे किंवा स्वतःचे फलक लावू नये, ते सुद्धा उतरून घेतले जातील किंवा कार्यकर्ते फाटतील याची आम्ही या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो. असं या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आपण कुणालाही अटकाव केलेला नाही. आज इथे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे बरेच नगरसेवक आलेले आहेत. उद्या आता आम्हाला काही निरोप आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाची सुद्धा काही मंडळी येणार आहेत आणि त्यांनी सांगितले आम्ही एकत्रित येणार आहे. त्यावेळेला इथं आम्हाला उपोषण सुरू केलं तर त्याही म्हणजे आम्ही मागे केला होता. म्हणून मला आरक्षण मिळालं पाहिजे तर आमची सातत्यानं राहिलेली आहे आणि यापुढे राहील. यासाठी त्यांनी मागणी केली की 2 दिवसात तात्काळ मोर्चा यामध्ये आमचा सहभाग हा नेहमीच पक्ष म्हणून या ठिकाणी राहिलेला आहे. 6 आमदार आज पाठिंबा देत असताना आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की पुढच्या काळामध्ये कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम आम्ही 6 काँग्रेसचे आमदार या ठिकाणी करणार नाही, कारण की हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याला चालना मिळाली पाहिजे, हा सुटला पाहिजे आमची भूमिका. एका बाजूला मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावत चाललेली आहे, तिथं सरकारचं या ठिकाणी लक्ष नाही. मुख्यमंत्र्यांची प्रेस बघितल्यानंतर फार काय नवीन त्यातनं आले असं वाटत नाही आणि म्हणून EWSचा निर्णय होऊ शकतो. तर मग केंद्रामध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय का होत नाही हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा. आणि म्हणून मला वाटतं सरकारनं निर्णायक अशी भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे. सरकारनं ठोस अशी भूमिका घेतली पाहिजे. तारीख पे तारीख न देता 24 तारखेपर्यंत वाटलं होतं की या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना की काहीतरी निर्णय या ठिकाणी होणार आहे, परंतु दिलेली 24 तारीखसुद्धा ओलांडून दिली, त्यातून ठोस निर्णय काही झाला नाही. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन पुकारले आहे, परंतु मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतिम टप्प्यात आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील सोयाबीन कापूस एल्गार परिषद आणि 1 नोव्हेंबरपासून शेगाव येथून सुरू होणारी सोयाबीन कापूस एल्गार रथयात्रा तुर्तास स्थगित करत असल्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे श्री मनोज जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. सरकारने त्यांच्या तब्येतीचा विचार करावा आणि तातडीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. मराठा तरुण आज अस्वस्थ आहे, मोठ्या संख्येनं आक्रमकपणे रस्त्यावर उतरत आहेत. सरकार मराठा तरुणांना कधी समजून घेणार आहे का नाही? तातडीनं आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अशी आमची मागणी आहे. मी स्वतः मराठा आरक्षण आंदोलनातला चळवळीतला लढवय्या कार्यकर्ता आहे. या आरक्षणाच्या आंदोलनात मी अनेक वर्षापासून सातत्यानं अग्रभागी असतो, नियोजनात असतो, आयोजनात असतो, रस्त्यावर असतो. माझी एक भावना आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्याला जितका महत्त्वाचा आहे त्याच्या खालोखाल आपल्याला सोयाबीन कापूस उत्पादकांचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण शेती करणारा समाज हा मराठा समाज आहे. शेतीची दुरावस्था झाली म्हणून आज मराठा समाजावर ही गरिबीची आणि दारिद्र्याची वेळ आलेली लक्षात ठेवा. त्यामुळे मराठा आरक्षण पहिले मिळवून घेऊया आणि नंतर आपण सोयाबीन कापसाची लढाई उभी करू. दरवर्षी आपण सोयाबीन कापसाचा ज्यावेळी हंगाम येतो त्यावेळी आपण आक्रमक आंदोलनाची भूमिका घेतो आणि आक्रमक आंदोलनाच्या जोरावर सोयाबीन कापूस उत्पादकांना नुकसान भरपाई असेल, दरवाढ असेल किंवा पीक विमा असेल या सगळ्या गोष्टी मिळवून देतो. यावर्षी सुद्धा सोयाबीन कापूस उत्पादकांच्या आक्रमक आंदोलनाची जोरदार तयारी आपण केलेली आहे. परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न हा अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आपण सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी जी सोयाबीन कापूस परिषद शेगाव खोडके तालुका सेनगाव हिंगोली येथे आज घेणार होतो ती आपण तूर्त स्थगित केलेली आहे आणि मराठा आरक्षणाला आपण जोरदार पाठिंबा दिलेला आहे.
त्याचबरोबर शेगावला सुद्धा एल्गार रथयात्रा 1 नोव्हेंबर पासून आपण सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी काढणार होतो, ती सुद्धा तूर्त स्थगित केलेली आहे. लवकरच मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला की सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी फार मोठं आंदोलन आपण बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. मलकापूर येथील तहसील चौकात मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मलकापूर येथील मराठा समाजाच्या साखळी उपोषणात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळासाहेब दामोदर यांच्यासह जिल्हा संघटक भावराव उमाडे, मलकापूर महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अलमनोरबी शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्या आंदोलनासाठी संपूर्ण मराठा समाज एकत्र येऊन मोठमोठ्या सभा गाजवल्या आणि त्या सभेच्या माध्यमातून सरकारला त्यांनी धाऱ्यावर धरलं आणि सरकारने त्यांना वेळ मागितला. जरांगे पाटलांनी त्यांना वेळ दिला. त्यांनी 30 दिवस मागितले होते, यांनी 40 दिवस दिले, पण तरीही या सरकारला त्यांच्या आरक्षणाबद्दल कुठलंही ठोक असं पाऊल उचलता आलं नाही. म्हणून जरांगे पाटलाने पुन्हा या महाराष्ट्राच्या मराठा समाजाला पुन्हा जागृत केलं आणि पुन्हा आपलं म्हणणं मांडण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे राज्याचे नेते वंचित बहुजन आघाडीचे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जरांगे पाटलाची भेट घेतली व त्यांना पत्र दिलं की तुम्ही पाणी देखील घेतलं पाहिजे. मरोशी उपोषण तुम्ही जे करत आहे त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण महाराष्ट्राचा बौद्ध समाज तुमच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही देऊन आम्ही आज मलकापूर इथं सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व माझे कार्यकर्ते या साखळी उपोषणामध्ये सामील झाले. त्याकरिता मी आज या ठिकाणी सर्व मराठा बांधवांना ही या ठिकाणी ग्वाही देतो की जोपर्यंत हे आंदोलन चालत राहील तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आणि या आरक्षणाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, आमचं शेवटचं रक्त देखील सांडलं तरी चालेल, तरी आम्ही तुमच्या सोबत राहू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द मागे घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र. मराठ्यांच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर या अधिकारासाठी हा हिस्टॉरिकल पॉईंट झालेला आहे, ऐतिहासिक प्रश्न झालेला आहे. आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासूनही जी चालत आलेली मराठ्यांची जी आरक्षणाची मागणी आहे ती आजही अपूर्ण आहे. बाबासाहेबांनी त्याही दरम्यान मराठा आरक्षणासाठी अनुकूलता दाखवली होती. आजच्या ह्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा हे सुद्धा मराठा आरक्षणासाठी अनुकूल आहेत आणि जरांगे पाटलांनी जे आमरण उपोषण मांडलेलं आहे या आरक्षणासाठी ते त्यांच्या पाठीशी आहेत. आमचं समर्थन संपूर्ण आहे. तालुक्यातीलच नाही जिल्ह्यातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी मराठा समाजाच्या पाठीमागे आहेत. जय शिवराय, जय भीम.
ऑरेंज सिटीला दिवाळी भेट मिळाली आहे. आधीच चकाचक रस्त्यांचे शहर अशी ओळख असलेले नवे नागपूर आता उड्डाणपुलांचे शहरही बनण्याच्या मार्गावर आहे. शहरात सध्या 15 उड्डाणपूल आहेत. त्यात या नव्या 5 उड्डाणपुलाची भर पडणार आहे. या उड्डाणपुलासाठी 792 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी 5 उड्डाणपुलांची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. त्यानुसार महारेलने या 5ही उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार केला व सादरीकरण होताच राज्य शासनाने या संपूर्ण उड्डाणपुलास मंजुरी प्रदान केली. महाराष्ट्र शासनाने पूर्व, मध्य आणि दक्षिण विधानसभा क्षेत्राला जोडणारे 5 उड्डाणपुलाला ओव्हरब्रिजला मान्यता देऊन 792 कोटी रुपये हे आदेश काढले. शासन निर्णय झाला, त्याचा GRB निघाला. या भागामध्ये ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात होती. लोक घंटोंचे काही ठिकाणी उभे राहत होते आणि त्यामुळे त्या भागातले नागरिक आणि जनप्रतिनिधींनी मिळून याचं प्रेझेंटेशन गडकरी साहेबाची भेट सगळ्यांनी घेतली आणि त्यांनी महारेल कंपनीला प्रेझेंटेशन बनवण्याच्या सूचना केल्या. महारेल कंपनीचे प्रबंधक राजेश जयस्वाल यांनी या ब्रिजचं प्रेझेंटेशन तयार केलं, याचा DPR तयार केला, प्रोजेक्ट याचा तयार झाला आणि गडकरी साहेबांनी पूर्ण हे प्रेझेंटेशन पाहिलं आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बी याचे पूर्ण प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर 12/6/2023च्या सह्याद्री येथे झालेल्या बैठकीमध्ये या ब्रिजच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आणि 25/7/2023 या बैठकीचे इतिवृत्त जाहीर झाले आणि ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या याच्यातून 100% निधीतून हे 5ही ओव्हरब्रिज होणार आहे आणि याले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी याला तातडीने मान्यता दिली आणि नगर विकास विभागाने याचा GR सुद्धा लागू केला. हे 5 ब्रिज म्हटल्याने रेशीमबाग, KDK कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडे प्लांट याला 251 कोटी रुपये लागणार आहे. चंद्रशेखर आझाद चौक ते गंगा जमुना ते मारवाडी चौकपर्यंत याला 66 कोटी रुपये लागणार आहे. लकडगंज पोलीस स्टेशन ते वर्धमान नगर 135 कोटी रुपये लागणार आहे. नंदनवन राजेंद्र नगर नीलम पान मंदिर ते हसनबागपर्यंत 666 कोटी रुपये लागणार आहे आणि 5वा वर्धमान नगर निर्मल नगरी उमरेड रोड इथपर्यंत जाणाऱ्या या ब्रिजला 274 कोटी रुपये असे एकूण 792 कोटी रुपयाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. हा फार मोठा गंभीर विषय होता. गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांनी स्वतः या प्रोजेक्टमध्ये लक्ष घातलं. महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागामध्ये फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी याला मान्यता दिली आणि म्हणून पूर्व, दक्षिण आणि मध्यच्या ह्या ट्रॅफिकच्या समस्या या ओव्हरब्रिजच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात समाधान नागरिकाला मिळणार आहे आणि ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात समाप्त होण्याच्या मार्गावर राहील आणि शासनाने 21/10/2023 रोजी याचा GR सुद्धा काढलेला आहे. महारेल कंपनीचे प्रबंधक MD राजेश जयस्वाल हे आता यांनी DPR तयार केला आहे. आता निविदेची प्रक्रिया बी त्याच्या महारेलच्या मार्फत त्या ठिकाणी होईल आणि बहुतेक डिसेंबरच्या अखेरीपर्यंत किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये या ओव्हरब्रिजच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. काळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे दिनांक 28 ऑक्टोबरला तक्षशिला बुद्धविहार व विपश्यना केंद्र येथे वर्षावास समारोप प्रसंगी आंबेडकरी मिशन प्रमुख दीपक कदम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की डॉक्टर आंबेडकरांनी 67 वर्षापूर्वी नागपुरातील ऐतिहासिक भाषणात SC प्रवर्गातील तरुण माराच्या आणि मुख्याच्या जागेवर जात नाहीत तोपर्यंत समाजाचे भले होऊ शकत नाही हे हेरून सर्व जाती धर्मातील मुलांना शिक्षण केंद्री करून उच्च शिक्षण दिले. बौद्ध तत्वज्ञानाच्या आधारावर तक्षशिला विद्यापीठाचे यात फार मोठे योगदान आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला समस्त भिक्खू संघाचे योगदान लाभले.
तर बौद्ध तत्वज्ञानानं सगळ्यात मोठी भेट जी असेल तर ती दिली ती म्हणजे जगामध्ये विद्यापीठाची जी काही निर्मिती आहे तर ती विद्यापीठाची निर्मिती ही बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या आधारावर झाली. कारण काय तर तक्षशिला म्हणजे त्या काळामध्ये जगामध्ये सगळ्यात पहिलं विद्यापीठ जे इसवी सन 270 वर्षापूर्वी होतं तर ते त्या काळामध्ये, कारण जे काय म्हणजे जीवक असेल किंवा बाकी हे सगळे जे काही भिक्खू असतील तर ते त्या ठिकाणी तक्षशिलेवरून शिक्षण घेऊन हे म्हणजे आले होते. म्हणजे सम्राट अशोक सुद्धा तक्षशिलेचे राजदूत जे असेल तर ते होते. आणि विचार करा की विद्यापीठ जे आहे म्हणजे जगामध्ये आज ऑक्सफर्ड असेल, बाकी केम्ब्रिज असतील, आज स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी असेल, आज लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल किंवा असे विद्यापीठ जे असेल तर ते जगभरामध्ये आहेत. आणि जगभरामध्ये त्या काळामध्ये ज्यावेळेस तक्षशिला विद्यापीठ होतं त्यावेळेस जगामध्ये साधी शाळा सुद्धा जे असेल तर ते कुठं नव्हतं. म्हणजे बौद्ध तत्वज्ञानाचा बुद्धाच्या जे काही शिकवणीचा जो काही परिणाम असेल तर तो परिणाम म्हणून त्या काळामध्ये अनेक विद्यापीठं सम्राट अशोकांनी आपल्या हयातीमध्ये 1-2 नाही तर 23 विद्यापीठं जी असेल तर त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केली होती. आणि पूर्ण भारतामध्ये विद्यापीठाचं जाळं होतं. जगभरातले जे काही विद्यार्थी असतील तर ते विद्यार्थी भारतामध्ये शिक्षणासाठी जे असेल तर ते यायचे. आणि आजची जर स्थिती पाहिली, कारण जगाला विद्यापीठ आम्ही दिलं पण जे असेल तर ते आजच्या स्थिती पाहिली तर पहिल्या 100 विद्यापीठामध्ये भारतातलं एकही विद्यापीठ, जागतिक क्रमवारीमध्ये भारतामधलं एकही विद्यापीठ पहिल्या 100 मध्ये नाही. तर ही अवस्था आम्ही शिक्षणाची करून ठेवलेली आहे. म्हणजे इथला जो काही वर्ग असेल तर तो जास्तीत जास्त अविद्येमध्ये गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त समस्याग्रस्त राहिला पाहिजे. अशा पद्धतीची जी काही रणनीती असेल तर ती रणनीती या देशामध्ये लागू आहे. त्याविषयी मला वाटतं की आपण सगळ्यांनी सचेत होणं जे असेल तर ते आवश्यक आहे. फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंढरपुरात भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मोठ्या उत्साहात विविध मंडळाकडून मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये उत्कृष्ट असे लेझिम पथक, याचबरोबर विविध सामाजिक संदेश देणारे फलक लावण्यात आले होते व आंबेडकर स्मारकाजवळ मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला।
100 व 500चे मुद्रांक बंद करू नये, मनोती 3% पेक्षा 10% करण्यात यावी, मुद्रांक परवाना वारसांना हस्तांतरित करून देणे, पर्याय व्यवस्था म्हणून राशन दुकान देणे आदी मागण्यांसाठी नांदेड जिल्हा मुद्रांक विक्रेता संघटनेच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात मुंबई येथील आझाद मैदानावर आमच्या परिवारासह उपोषण करू. यावरही सरकार आमची दखल घेत नसेल तर आत्मदहन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चावरे यांनी दिलाय. धरणे आंदोलनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासून आम्हाला मुद्रांक विक्रीचे परवाने सरकारने दिलेले आहेत आणि ते परवाने आत्तापर्यंत आम्ही चालू ठेवलेले आहेत आणि आमचे जे काही मागण्या आहेत ते आम्ही मांडत आहोत. सरकार हे 500 आणि 100चे बाउंड जे बंद करण्याचा निर्णय घेत आहे त्यांच्या विरोधात आम्ही हे धरणे आंदोलन केलेले आहे आणि आम्हाला कमिशन वाढ झालीच पाहिजे. यासाठी पूर्वीपासूनच आम्हाला 3% कमिशन वाढ आहे. आमचे म्हणणं आहे की 5% कमिशन वाढ व्हावं आणि जे आम्हाला परवाना दिलेले आहेत ते परवाना आमच्या वारसांना मिळावे एवढीच आमची सर्वांची इच्छा आहे. व मागण्या पूर्ण झाल्या तर काय पुढचा दिशा राहील? आझाद मैदानावर आम्ही समजा आमच्या मागण्या जर सरकारनं मान्य नाही केल्या तर मुंबई येथे आझाद मैदानावर आम्ही सर्व सहपरिवार लेकरं बाळं घेऊन आम्ही तिथं आमरण उपोषण करणार आहोत. नाही जर त्यावरही नाही झाल्यास आम्ही आत्मदहनाचा इशारा सुद्धा देणार आहोत आणि आत्मदहन करणार आहोत अशी आमची इच्छा आहे. आज आम्ही निजाम काळापासून मुद्रांक विक्रेत्याचा धंदा करतो. आमचे वय आता 56 30 वर्षापासून आमचा मुद्रांकेचा व्यवसाय आहे. ज्युडिशियल आणि नॉन ज्युडिशियल सर्व प्रकारामध्ये कमिशन पहिल्यापासून जे आहे ते आहेच. निजाम सरकारपासून आहे आत्तापर्यंत कोणतीच वाढ झाली नाही, कशाचीच वाढ झाली नाही. पुन्हा आम्हाला वारसाला जे राशन दुकान, रॉकेल, काही दुसरे परवाने शासकीय जितके परवानधारक आहेत त्यांना वारसाला त्याचा फायदा आहे. मात्र आमचा मुद्रांकाच्या विक्रीला आमचे वडील वारले तर त्याला आतापर्यंत कोणाला काही भेटलं नाही. तरी जसे रॉकेल किंवा तुमचे स्वस्त धान्य दुकान आणि जे शासकीय परवानधारक आहे ते वारसाप्रमाणे नियमाप्रमाणे सगळ्याला ते जिवंत होऊ शकतात. सर्वांना जिवंत झालेले आहेत. आता आमचेच असे आहेत की एकच मुद्रांकाचे झालेले नाहीत. त्याच्यात सरकारनं बदल करून आमच्या वारसा हक्काला प्रमाणपत्र द्यावं. जे काही वारलेले आहेत त्यांचे आता अनोखाचे हाल आहेत. बरेच लोक फार बेकारीचं जीवन कमीमध्ये अल्प याच्यामध्ये फार कष्टानं जीवन जगत आहेत. तर त्यांचे जरी लायसन जे वारसाचे लायसन पुन्हा पुरवणी जर झाल्या तर त्याला किंवा मिळाले तर ते जीवन उंच मानाने जगू शकतात. हे झाले आमचे पहिल्याचे मुद्रांक जे विक्रेते वारले त्याची. आता नवीन आहेत. आता आमचे पण जे मुलं बाळं आहेत ते आमच्याकडे आशेनं बघत आहेत की बाबा हे जर झालं तर याच व्यवसायात उतरतात. हे काय दुसरं काही करू शकत नाही कारण आमचा फार वर्षापासून व्यवसाय आहे. आमच्यात कसलीच कमिशन वाढ झाली नाही. निजाम सरकारपासून आत्तापर्यंत वाढ झाली नाही किंवा आतापर्यंत आम्हाला जागेचा प्रश्न आहे. बरेच मुद्रांक विक्रेत्याला संपूर्ण म्हणलं तरी चालते. आम्ही कसं फुटपाथवर बसून किंवा रोडवर बसूनच विकत असता. तरी यांनी शासनाचा आमचा विचार करावा ही आमची नम्र विनंती है. आम्ही धरने आंदोलन धरले आहेत आणि याची जर पुढे सर हमारे को हम निज़ाम काल से है कि नहीं सर, हम आज परवाने धारक है कि नहीं, आज मुद्रांक बिक्री करते आए. जनता की सेवा हमने है कि नहीं दिलो जान से की, वो भी एक टुटपुंजी है कि नहीं मनोती पर यानी कमीशन के ऊपर. हमने जो कमीशन के ऊपर है कि 3% कमीशन के ऊपर आज तक हमने है कि नहीं उपयोग की. शासन ने है कि नहीं जो शासकीय कर्मचारी रहते उनको है कि नहीं जब उनकी महंगाई बढ़ी उनका है कि नहीं महंगाई भत्ता बोल के है कि नहीं उनके वाड़ करते रही पगार में. लेकिन हमारे कमीशन में आज तक कोई वाड़ नहीं और हमारे कमीशन में कोई वाड़ नहीं है और हमारे इसमें कोई नहीं. और उल्टा हमारा है कि नहीं लिमिट थी 30,000 की, वो लिमिट ख़त्म कर हमें 10,000 की लिमिट कर दिया गया. आज वो 10,000 की भी लिमिट नहीं रखना चाह रही है सरकार. आज हमारे जो 500 और 100 के स्टैम्प पेपर के ऊपर हमारी उपजीविका चल रही है वो भी ख़त्म करना चाह रही है. डिमांड क्या है?
बस हमारे है कि नहीं, हमारी डिमांड ये है सर कि ये है कि नहीं, हमारी मनोती नहीं, यानी कि हमारा जो कमीशन है गवर्नमेंट कमीशन वो 10% किया जाए। और उसके बाद है कि नहीं, ये जो स्टैम्प पेपर है जो हमारी जो पूर्व थी, जो पहले जो थे वो है कि नहीं, उसी तरीके से 30,000 की लिमिट कर हमारे को 100, 200, 500, 1000 और 5000 के ये जो 5 पेपर थे वो हमारे को है कि नहीं पुनः बहाल किया जाए। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कोल्हापुरात युवा बौद्ध धम्म परिषदेच्या वतीने कोल्हापूर बिंदू चौक ते ऐतिहासिक मानगाव धम्मवारी काढण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या व्यक्तिरेषा साकारण्यात आल्या। यावेळी प्राध्यापक संतोष भोसले, प्राध्यापक किरण भोसले, बापूसाहेब राजहंस, सदानंद भोसले, बाबासाहेब माने उपस्थित होते। यांचंही मी स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रथमतः मी या कोल्हापूर जिल्ह्याचा बालविभागाचा प्रतिनिधी होतो, जिल्हा प्रतिनिधी। त्यावेळेला मानगाव आम्ही नंदकुमारांच्या नेतृत्वाखाली इथं लाईव्ह केलेलं होतं। भैयाजी खैरकर किंवा सचिन मोहन, राजीव मोहन यांचे मत होतं साहेब की हे मानगाव जर नसतं तर त्या भारतामध्ये काही घडलं नसतं, इतकं ह्या मानगावचं महत्त्व आहे। शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची भेट जर मानगावात झाली नसती तर या संविधानसुद्धा निर्मिती झाली नसती। अशा प्रकारचं मत नागपूरकर व्यक्त करत असतात आणि म्हणून या मानगावचे महत्त्व जे आहे ना ते तुम्ही आम्ही सर्वांनी वाढवलं पाहिजे। आणि हा संघर्ष जे स्मारकाचा आहे तो सतत फक्त मानगावचा नसून पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा आहे असं समजून सर्वांनी इथून पुढे जागृत राहिलं पाहिजे। तर या निमित्तानं सर्व युवा धम्म परिषदेच्या नेतृत्वाखाली जे काही उपासक उपासिका आलेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद। व नव बौद्ध समाजाला मी मनापासून शुभेच्छा देतो। हे ऐतिहासिक मानगाव शहर आहे। या मानगाव गावामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली होती आणि जी वंचितांची जे अस्पृश्य समाजाची परिषद भरवण्यात आलेली होती। तर या परिषदेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी की तुमचा दलितांचा वंचितांचा नेता हा भारताचं नेतृत्व करेल अशा प्रकारची घोषणा केलेली होती आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जागतिक पातळीवर ह्या मानगाव गावाने ओळख करून दिली आणि त्या राजर्षी शाहू महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, गौतम बुद्धांना मी मनापासून वंदन करतो। या मानगाव परिषदेचं औचित्य साधत असताना अशोका विजयादशमीचा आणि धम्मचक्र परिवर्तनाच्या निमित्ताने गेली 7 वर्षापासून ते त्याच्यापूर्वी आम्ही 15 वर्षापासून आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी ज्योत घेण्यासाठी इथे येतो। नमो बुद्धाय, जय भीम। मी अशोक नगरे, पारनेर, अहमदनगर। आज मानगाव या ठिकाणी धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या निमित्तानं आज मी इथं बाबासाहेबांच्या वेशभूषेमध्ये उपस्थित राहिलो आहे। खरं तर त्याबद्दल मी युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य तसेच मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्था औरंगाबाद शाखा कोल्हापूर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। युवा धम्म परिषदेच्या वतीनं जे अनेक उपक्रम राबवले जातात त्याच उपक्रमाचा हाही एक भाग आहे असं मी समजतो। आज मला इथं बाबासाहेबांच्या वेशभूषेमध्ये मला बोलवलं। मी बाबासाहेबांसारखा दिसतो असं नसून मी वर्तनाने आचरणाने सुद्धा बाबासाहेबांसारखाच आहे आणि बाबासाहेबांच्या वेशभूषेमध्ये मी बाबासाहेबांचे विचार जे आहेत ते अनेक ठिकाणी मी मांडत असतो। आज इथं 67वा धम्मचक्र अनुवर्तन दिन जे संपूर्ण भारतात साजरा केला जातो त्यानिमित्तानं मानगाव ही एक ऐतिहासिक भूमी आहे। या मानगावातून बाबासाहेबांचं सामाजिक आणि जे राजकीय नेतृत्व उदयास आलं राजर्षी शाहूंच्या साक्षीनं। विनोद विश्वकर्मा, राहणार मोरे वस्ती, चिखली, पुणे यास पिंपरी चिंचवड शहर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी यांनी मारहाण केल्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे। त्यांनी चिखली शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, मात्र गुन्हा दाखल करण्यात आला नाही। संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे। हाँ, मेरा नाम विनोद विश्वकर्मा है। मैं मोरे बस्ती में रहता हूँ। मैं आंगनवाड़ी चौक पे घूमने गया था।
उधर मेरा दोस्त और मैं बात कर रहा था, उधर रेड वो फुगा बांधने के उधर क्या हो गया, रेड पड़ गया था बोल रहे थे सब लोग। हम लोग उधर घूम रहे थे, बात कर रहे थे, डायरेक्ट उधर रेड पड़ा बोल के सब लोग घबरा के भाग रहे थे। हम लोग भी उधर बात कर रहे थे, हम लोग भी डर के मारे भागे उधर। भागने के बाद में वो गायकवाड वो रोहिदास गायकवाड आले ते ॲक्सेस पोलीस ऑफिसर पिंपरी ते पोलीस आले, म्हणले तिकडे हम भागून गेले। मला भागून मारले, तिने दाडक्याने मारले। मी एवढा असं 15 दिवस झाले, 20 दिवस झाले असं बसले तिकडे घरी। आता काय करायचे, माझं काय पण नाही। चिखली पोलीस ऑफिसरला तिकडे आम्ही रिपोर्ट पण केला, रिपोर्ट पण ॲक्सेस नाही केले। आता आम्हाला तिला कारवाई पाहिजे, तिला रोहिदास गायकवाड ॲक्सेस पोलीस पिंपरी त्यांच्या नाम आहे, तिने मारले तिकडे फिरून मारले तिकडे दाडकेला। माझा हड्डी बिड्डी तिकडे सगळे ती पाय बिरून 15-20 दिवस झाले मी असा घरी बसलो आहे। माझा घरीमध्ये राशन बिल पण काय पण करून द्या। मी तिकडे फिरायला जाता, माझं चुकी काय होते, फक्त कोणी पण कुठे पण फिरवू शकते। मी काय केलं होतं तिकडे एवढं थांबून तेवढं बसून, काय माझं चुकी झाली होती का? मी फक्त काय पियाला गेलं नाही, काय नाही गेलं, ते डायरेक्ट असा घाबरून मी भागत होता, बीचमध्ये पडलो, ते माझं काय चुकी होते? तुम्ही कोणाला पण डायरेक्ट मारू शकते का? मी काय पेले नाही, काय नाही, तिकडे काही गेलो नाही, फक्त गेलो होतं तिकडे थांबलो होतो, असं घाबरून मी डायरेक्ट भागलो आहे। एवढं करून माझा चुकी काय? माझं तर कोणाला पण मारायला तुम्हाला डायरेक्ट कोणी अनुमती दिलं तुम्हाला? मी काय चुकी केला होता असा? काय पण करा, मला कारवाई करून मला राहत द्या, बाकी मला काही नाही करायचं तुमच्या वतीवर। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।